सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू आणि वड्या बघणार आहोत। तर एकाच पदार्थापासून आपण हे बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथं वाटीचं प्रमाण सांगत आहे। ही माझी पाव किलोची वाटी आहे। तुम्ही तुमच्या कोणत्याही साईजच्या वाट्या अशा घेऊ शकता घरातील। तर इथं मी आज पॉलिश केलेली तीळ वापरत आहे। आपले रेग्युलर तीळ देखील तुम्ही वापरू शकता जर पॉलिश केलेले अवेलेबल नसतील तर, पण ते स्वच्छ धुवून सुकवून मगच ते तुम्ही वापरू शकता। त्यापेक्षा आता सीझनमध्ये जर तुम्ही घेतला तर पॉलिश केलेले तीळ हे सहज भेटून जातात। तर त्याच वाटीने मी 2 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे। तर फुटाणा डाळ इथे ऑप्शनल आहे आणि पाव वाटी तुम्ही खोबऱ्याचे बारीक काप देखील घालू शकता बारीक चिरलेले। आणि त्याचबरोबर मी 1 वाटी चिक्की गूळ घेतलेला आहे। तर ही महत्त्वाची टीप आहे की यामध्ये आपल्याला चिक्की गूळच वापरायचा आहे। आता मी हे सगळं भाजून घेत आहे आणि फुटाण्याची डाळ मी अगदी थोडीशी हलकी गरम करून घेतलेली आहे। शेंगदाण्याचे आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आणि तीळ आपल्याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत। आता मी याच्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून तूप घालत आहे त्याच कढईमध्ये आणि आपल्याला आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। तर गूळ मी हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला गूळ आपल्याला 1 वाटी घालायचा आहे आणि गूळ छान मेल्ट करून घ्यायचा आहे। आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे कारण गूळ हा लवकर करपतो। त्यामुळे अजिबात फ्लेम हाय करायची नाही आहे। पूर्ण आपल्याला गुळाचा जो पाक आहे तो मंद आचेवरच बनवायचा आहे। अगदी टायमिंगनुसार म्हटलं तर माझा 10 मिनटात हा पाक तयार झाला होता। त्यामुळे मंद आचेवर अधेमध्ये हलवतच असा हा छान बनवून घ्यायचा आहे। ही रेसिपी चिक्की गुळाची असल्यामुळे याच्या वड्या देखील कडक होतात आणि लाडू देखील कडक होतात। त्यामुळे खुटकन तुटतात आणि क्रंची होतात। त्यामुळे जर तुम्हाला क्रंची आणि क्रिस्पी अशा टाईपमध्ये जर हवे असतील तर चिक्की गुळच तुम्ही वापरा। कारण आपल्या रेग्युलर गुळाचे जर बनवले तर ते लाडू ठिसूळ होतात। तर त्याची रेसिपी मी देखील शेअर करणार आहे कारण आपल्या जे वयस्कर वगैरे लोक असतात त्यांना चावायला ते शक्य नसतं। त्यामुळे त्यांच्यासाठी खास करून मी ती देखील रेसिपी बनवणार आहे। तर आता आपला गुळचा कलर हा थोडा थोडा चेंज होत गेलेला आहे। गूळ आधीमध्ये चेक करायचा। तर तो कसा चेक करायचा, जेव्हा आपण उलथण्याच्या साहाय्याने जेव्हा गूळ असा उभा पाकासारखा धरला जातो तर त्याची जी तार असते तर त्या तारीतून असे धागे धागे सुटायला मदत होते। जेव्हा धागे धागे सुटतील तेव्हा आपला पाक तयार झाला असा समजावा। तर तुम्ही इथं बघू शकता की माझ्या तारेतून त्या असे धागे धागे सुटत आहेत। तर जेव्हा नुसतीच जी तार येत असते तेव्हा गूळ अजून शिजवण्याची गरज आहे, पण अशी जेव्हा तार येते आणि त्याच्यातून असे जेव्हा धागे सुटतात तेव्हा आपला पाक तयार झाला असं समजायचं। तर या कन्सिस्टन्सीला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पटकन आपल्याला सगळे जे भाजलेले इन्ग्रेडियंट होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि पटापट ढवळायचं आहे कारण आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। त्यामुळे गूळ हा लगेच मिश्रण टाकल्या थंड व्हायला चालू होतो आणि तो एकदा थंड झाला की परत तो कडक व्हायला लागतो। त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटापट करायची आहे। आणि जरी तुम्हाला असं वाटलं लाडू करताना की मिश्रण थंड झालं वगैरे तर अगदी बारीक गॅसवर परत आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचे आहे। आणि चिक्की गुळाचे लाडू जे आहेत ते आपल्याला गरम गरमच बांधावे लागतात। त्यामुळे तुपाचा हात तुम्ही घेऊन पटापट लाडू बांधायला घ्यायचे आहेत आणि ह्याची साईज आपल्याला लहानच ठेवायची असते कारण चिक्की गुळाचे लाडू हे लहानच असते। फार मोठा लाडू खाल्ला जात नाही, नाहीतर दात तसे भरून येतात। त्यामुळे अगदी छोटे छोटेच लाडू बनवायचे आहेत त्याचे। आणि जर कोणाला लाडू बनवायला शक्य नाहीत तर त्यांनी त्याच मिश्रणाचे वड्या थापून घ्यायच्या आहेत। आता त्या कशा थापायच्या ते देखील मी इथे सांगणार आहे। तर इथं माझं सगळं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे आणि हे पूर्ण आपल्याला म्हणजे सगळीकडे गूळ असा लागला गेला पाहिजे तर त्याचा गोडवा हा सगळ्या तिळा आणि शेंगदाण्यांमध्ये मिक्स होतो। आणि शेंगदाण्याचं थोडं मी डाळ पाडून देखील घेतलेलं होतं पूर्ण साल काढून। इथं आपलं मिश्रण हे छान तयार झालेलं आहे। याच मिश्रणाचं तुम्ही पोळीसारखं असं बटर पेपर हंतरायचं, त्याच्यावर मिश्रण टाकायचं आणि लाटण्याने जरी लाटून तुम्ही
बनवलं तरी अगदी पटकन होऊन जातं. हां, पण लक्षात ठेवा की मिश्रण आपलं गरम असतं, गुळाचा चटका बसू शकतो, त्यामुळे अगदी अंदाज घेत घेत तुम्ही असे वळू शकता लाडू. आणि लाडू हे पटकन वळले जातात आणि या मिश्रणाचे भरपूर लाडू एवढ्या प्रमाणात भरपूर लाडू होतात. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, सुरुवातीला करणार असाल, तर तुम्ही अगदी छोट्या वाटीचं जरी प्रमाण घेऊन पाव किलोचे तेवढेच बनवले तरी चालतात. हे माझं पाव वाटीची 1 वाटी होती, त्यामुळे माझा अर्धा किलो तीळ होते. अर्धा किलो तीळ आणि साधारण मला अर्धा किलोच गूळ लागलेला आहे. पण शक्यतो वजनी प्रमाणापेक्षा घरी आपल्या वाट्या आहेत, त्या वाटीच्या प्रमाणाने आपल्याला सोपं पडतं. त्यामुळे जर सुरुवातीला तुम्ही करणार असाल तर तुम्ही अगदी कमी प्रमाणात घेऊनच करा, कारण हे मिश्रण गरम असल्यामुळे तुम्हाला एखादी स्त्री जर घरी असेल, एकटी स्त्री, तर तिला पटकन एवढं मिश्रण लाडू वळणे शक्य होत नाही. त्याला दोघी तिघी असेल तर पटकन होऊन जातं, कारण मिश्रण थंड होत जातं. मग ते सारखं सारखं आपल्याला थोडं थोडं वेळाने गरम करावं लागू शकतं. त्यामुळे शक्यतो थोड्या थोड्या प्रमाणात केलं तरी तुम्ही चालू शकतो. आणि तुम्ही इथे बघू शकता, आता बटर पेपरवर मी टाकून घेतलेलं आहे. आणि मी लाटण्याला कसलाही तेला तुपाचा हात लावला नव्हता, त्यामुळे ते थोडंसं चिकटलं. पण इट्स ओके, त्याच्यावर तुम्ही दुसरा लेअर जरी असा बटर पेपरचा फोल्ड करून टाकला तरी पटकन लाटून होतं. म्हणजे लाटण्याला तेल तूप लावायची गरज देखील नाही. आणि हे देखील आपल्याला गरम गरमच करून घ्यायचं आहे, कारण एकदा थंड झालं की ते आकार घेत नाही. आता इथं मी छान स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याला काप देखील मिश्रण हे कोमट असतानाच आपल्याला द्यायचं आहे. आणि मात्र मिश्रण पूर्ण थंड होईपर्यंत वड्या काढायच्या नाहीत, नाहीतर मग अशा आकार त्याचा बदलू शकतो. त्यामुळे मी हे काप देऊन तसंच ठेवलेले आहेत आणि मग नंतर लाडू वळायला घेतले होते. तर मी 1-2 बॅचमध्ये मी वड्या करून घेतल्या आणि राहिलेले मी लाडू वळून घेतले. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, खूप छान होतात आणि अगदी खुटखुटीत होतं. आणि लाडू आपला चेक करायचा कसं, तर मी मगाशी ताटात दाखवला, उचलून असा टाकला की त्याचा टणकन असा आवाज येतो. त्यामुळे समजून जायचं की आपला लाडू छान तयार झालेला आहे. आणि जर तुम्ही पाक तयार व्हायच्या आधीच जर तुम्ही सगळं मिश्रण पाकात टाकला तर ते चिवट होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची देखील गडबड करायची नाही. आणि गूळ वितळण्यासाठी गॅसची फ्लेम देखील मोठी करायची नाही, थोड्या ह्याच्यामध्ये पेशन्स ठेवायचे, नाहीतर मग गूळ हा करपून जातो आणि गूळ पूर्ण मग कलर देखील असा त्याचा काळपट होतो. त्यामुळे स्लोली करायचं हे काम आणि पेशन्स ठेवून करायचं, मग त्याचे रिझल्ट आपल्याला अगदी छान भेटून जातात. आता हे मिश्रण मऊ आहे, त्यामुळे मी इथं तोडून नाही दाखवणार, नाही तर ते असं चिवेबल असं चिवी वाटेल. आता हे थंड झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता इथं कटकन अशी मोडली जाते. तर ही आपली वडी तयार झालेली आहे. आणि जर तुम्हाला लाडू वळायचे नसेल तर तुम्ही सगळ्या मिश्रणाच्या वड्या देखील करू शकता, अगदी छान क्रंची होतात. आता हा लाडू मऊ आहे, म्हणजे गरम आहे, त्यामुळे तो थोडा मऊ आहे. पण थंड लाडू मी मोडूच नाही शकणार. हा थंड मी तुम्हाला असाच टाकून दाखवते. तर तो छान तयार झालेला आहे. तर या संक्रांतीला ही रेसिपी नक्की करून पहा. अगदी पहिल्यांदा केली तरी अजिबात बिघडणार नाही. पण सगळ्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. हॅपी मकर संक्रांती.